नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर पोखरकर तुमचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे वेलनेस अँड केअर 6. कसे आहात सगळे? मस्त ना? अहो मस्त असणारच, कारण सर्व मुलांना आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यात की नाही. काय आता तुमचे बाहेर गावाला जायचे, कुठे ट्रिप काढायचे, नवीन नवीन काही गोष्टी शिकायचे, समर कॅम्प करायचे, असे काही प्लॅन चालू आहेत नाही? काय म्हणता, मजेत नाही? का हो, काय झालं? कसलं टेन्शन आहे का? कसली चिडचिड होते का? काय म्हणता मुलांची? का बरं, काय केलं त्यांनी? काय दंगा करतायत ती पोरं? उन्हात खेळतायत की घर डोक्यावर घेतलंय? अहो जर घर डोक्यावर घेतलं तर बिघडलं कुठं? मुलंच ती करणारच ते. आपण नाही का लहान असताना आपण मस्त क्रिकेट खेळतो, गोट्या खेळल्या, लपंडाव, गिल्लीदांडी, सायकलवर मस्त हुंदडणं, असं केलंय. कुणाकुणाला बरं आठवतंय? सांगा बरं पटापट कमेंट करून. काय म्हणता, हे टेन्शन नाही आहे? मग कसलं टेन्शन आहे? काय म्हणता, मुलं सारखीच मोबाईल घेऊन खेळत बसलेत, टी व्ही पाहतायत, कंटिन्यू गेम्स खेळत बसलेत, सोशल मीडियावर स्क्रोलिंग करतात आहे, व्हॉट्सॲप बघतात आहे, यूट्यूब बघतात आहे. अरे बापरे, थोडासा अवघडच विषय झाला की नाही हा? आणि मग तुम्ही जर त्याला अडवलं तर काय चिडचिड करताय, आदळापट करतायत पोरं, ॲग्रेसिव्ह होत आहे, राग व्यक्त करतायत, रुसून बसतायत. अरे बापरे, हे अवघडच झालं. का बरं असं होत असेल? याचं आपण कारण शोधूयात बरं आज. याच्यावर आपण चर्चाच करूयात. हाच तर विषय चाललाय सर्वांच्या घरात, नाही का? चला तर मग आज आपण ह्याच विषयावर बोलूयात, कारण तो आहे डिजिटल स्क्रीनमुळे मुलांच्या मनावर नेमका काय परिणाम होतोय हे आपण पाहूया. चला तर व्हिडिओ सुरू करूयात. नमस्कार. पालक म्हणून आपण सगळेच एका मोठ्या समस्येशी रोज झगडतोय, आणि ती म्हणजे मुलांचा स्क्रीन टाईम, होय ना? आजच्या या चर्चेत आपण याच डिजिटल जगात मुलांचा स्क्रीन टाईम कसा मॅनेज करायचा यासाठी एक अतिशय प्रॅक्टिकल आणि गिल्ट फ्री मार्गदर्शक पाहणार आहोत. चला तर मग लगेच सुरुवात करूया. बरं, आज आपण नेमकं काय काय पाहणार आहोत? तर आधी आपण सध्याचं डिजिटल वास्तव समजून घेऊया. त्यानंतर वयानुसार स्क्रीनचे नियम, एक उत्तम फॅमिली मीडिया प्लॅन कसा बनवायचा, स्क्रीनला काही भन्नाट क्रिएटिव्ह पर्याय, आणि शेवटी पालकांनी स्वतःच्या सवयी कशा सुधारायच्या हे आपण कव्हर करणार आहोत. चला तर मग पहिल्या भागाकडे वळूया. डिजिटल वास्तव. मुलं सतत स्क्रीनला का चिकटलेली असतात आणि त्याचे शारीरिक व मानसिक परिणाम नेमके काय होतात हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. आता हे आकडे पहा, खरंच धक्कादायक आहेत. मुलांच्या एकूण स्क्रीन टाईमपैकी फक्त टीव्हीचाच वाटा तब्बल 60% आहे. आणि तुम्हाला माहिती आहे, संशोधनानुसार 13 वर्षांची मुलं रोज सरासरी 150 मिनिटं म्हणजे 2.5 तास फक्त स्क्रीनसमोर घालवतात. विचार करा, हा आकडा किती मोठा आहे. पण प्रॉब्लेम फक्त वेळेचा नाहीये. या अनियंत्रित स्क्रीन टाईममुळे खूप गंभीर शारीरिक धोके निर्माण होतात. स्क्रीनमधून येणाऱ्या निळ्या प्रकाशामुळे मुलांची झोप पूर्णपणे बिघडते. रोज 1.5 तासापेक्षा जास्त टीव्ही पाहिला तर लठ्ठपणाचा धोका वाढतो. याशिवाय सतत स्क्रीनकडे बघून मायोपिया म्हणजे जवळचं न दिसण्याचं प्रमाण दुप्पट झालंय. आणि सगळ्यात चिंतेची बाब म्हणजे MRI स्कॅन्समध्ये थेट मेंदूच्या विकासावर होणारे गंभीर परिणाम दिसून आलेत. आता हे चित्र बघा, हे खूपच महत्त्वाचं आहे. जेव्हा मुलं खूप वेळ स्क्रीन बघतात तेव्हा त्यांच्या कोवळ्या शरीरात अक्षरशः प्रचंड तणावाची स्थिती निर्माण होते. त्यांच्या हृदयाचे ठोके वाढतात, श्वासोच्छ्वास जलद होतो, शरीराला वाटतं की कुठलं तरी मोठं संकट आलंय. हे त्यांच्या आरोग्यासाठी किती भयानक आहे याचा फक्त विचार करा. आता वळूया दुसऱ्या भागाकडे. जागतिक आरोग्य संघटना आणि तज्ज्ञांनी वयानुसार आखून दिलेले स्क्रीनचे नियम कोणते आहेत ते थोडक्यात पाहू. या तक्त्यामध्ये तज्ज्ञांनी दिलेले अचूक नियम आहेत. बघा, 18 महिन्यांपेक्षा लहान बाळांसाठी स्क्रीन टाईम पूर्णपणे 0 असायला हवा. फक्त व्हिडिओ कॉलिंगला अपवाद आहे. त्यानंतर वयानुसार वेळ हळूहळू वाढतो. किशोरवयीन म्हणजे 12 ते 17 वर्षांच्या मुलांसाठी जास्तीत जास्त 2 तासांची मर्यादा आहे, ती सुद्धा पालकांच्या पूर्ण देखरेखीखाली. हे नियम अतिशय स्पष्ट आहेत. पण वास्तव काय आहे? या चार्टकडे पाहिलं तर लक्षात येईल की परिस्थिती खूप वेगळी आहे. फक्त 15 ते 20% मुलं या नियमांचं प्रत्यक्षात पालन करतात. बाकीची बहुतांश मुलं म्हणजे जवळपास 65% जास्त मुलं या मर्यादेच्या खूप पुढे गेली आहेत.
हे नक्कीच आपल्या सगळ्यांसाठी एक रियालिटी चेक आहे. मग यावर उपाय काय? तर आपला तिसरा भाग, एक उत्तम फॅमिली मीडिया प्लॅन तयार करणं. आपल्यासारख्या व्यस्त पालकांसाठी हे एक अतिशय प्रॅक्टिकल आणि अपराधी वाटून न देणारं वेळापत्रक आहे. तर हे कसं करायचं? सगळ्यात आधी घरात एक स्पष्ट रुटीन सेट करा. स्क्रीन देण्यापूर्वी मुलांचा गृहपाठ, अभ्यास आणि घरातील कामं पूर्ण करण्याला प्राधान्य द्या. दुसरी गोष्ट म्हणजे टेक फ्री झोन्स ठरवा, जसं की जेवताना किंवा झोपण्यापूर्वीचा 1 तास घरात कोणताही स्क्रीन चालू नसणार. हे नियम एकदा कडकपणे लागू केलेत ना, की मुलांमध्ये आपोआप स्वयंशिस्त निर्माण होईल. आणि हो, हे नेहमी लक्षात ठेवा, मोबाईलचा वापर कधीही मुलांचा राग शांत करण्यासाठी किंवा त्यांना गप्प करण्यासाठी डिजिटल पॅसिफायर म्हणून करू नका. मुलं चिडलीत किंवा रडतायत तर त्यांना शांत करण्यासाठी लगेच हातात फोन देणं ही सगळ्यात मोठी चूक आहे. मुलांना त्यांच्या भावना नैसर्गिकरित्या ओळखायला आणि हाताळायला शिकणं अत्यंत गरजेचं आहे. आता साहजिकच प्रश्न पडतो की स्क्रीन नाही तर मग काय? याचसाठी आपला चौथा भाग आहे, सर्जनशील पर्याय आणि माइंडफुलनेस. इथे डॉक्टर शेरी टर्कल यांचा हा विचार नक्की समजून घ्या. कंटाळा येणं ही काही वाईट गोष्ट नाहीये. खरं तर जेव्हा मुलांना कंटाळा येतो तेव्हाच त्यांची कल्पकता आणि उत्सुकता जागी होते. त्यांना सतत मनोरंजनाची सवय लावू नका. त्या कंटाळ्यामधूनच त्यांना नवीन गोष्टी शोधण्याची सवय लागू द्या. यासाठी काही भन्नाट आणि सोप्या टिप्स आहेत. घरात उपकरणांसाठी एक सेल मोटेल म्हणजे एक विशिष्ट जागा किंवा बास्केट बनवा, जिथे सगळे फोन राहतील. तसेच मुलांसोबत माइंडफुल ट्रेजर हंट खेळा, म्हणजे 5 वेगवेगळ्या गोष्टी शोधायला सांगा. त्यांना डान्स करायला लावा किंवा दर अर्धा तासाने स्ट्रेचिंगचा ब्रेक घ्या. हे छोटे छोटे बदल स्क्रीनची जागा अगदी सहज घेऊ शकतात. तुम्ही मुलांना माइंडफुलनेस किंवा ध्यानाची सवयही लावू शकता. पण लक्षात ठेवा, ध्यानाचा वेळ त्यांच्या वयानुसार असला पाहिजे. 3 ते 5 वर्षांच्या मुलांसाठी हे सत्र फक्त 30 सेकंद ते 1 मिनिटाचं ठेवा, म्हणजे त्यांना तो अनुभव कंटाळवाना वाटणार नाही. एकदम खूप वेळ शांत बसायला सांगितलं तर ते फ्रस्ट्रेट होऊ शकतात. आणि आता सगळ्यात महत्त्वाचा आणि शेवटचा भाग, निरोगी तंत्रज्ञान सवयी. कारण शेवटी मुलं तेच करतात जे ते आपल्याला करताना पाहतात. या चित्रावरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते. स्क्रीनवर काहीतरी ऐकण्यापेक्षा कुटुंबासोबत समोरासमोर बसून केलेला संवाद मुलांच्या भाषेच्या विकासासाठी आणि आपल्या नात्यासाठी 1000 पटींनी जास्त महत्त्वाचा असतो. तुमचा वेळ आणि तुमचा प्रत्यक्ष संवाद याला दुसरा कोणताही पर्याय नाही. जाता जाता हे एक साधं पण अतिशय प्रभावशाली वाक्य नेहमी लक्षात ठेवा. स्क्रीन्स खूप लहान आहेत, पण हे जग खूप मोठं आहे. मुलांनी त्या छोट्याशा व्यसन लावणाऱ्या स्क्रीनमध्ये अडकण्यापेक्षा मान वर करून या खऱ्या विशाल जगाचा अनुभव घेणं किती महत्त्वाचं आहे हेच यातून समजतं. या संपूर्ण चर्चेचा शेवट आपण एका अतिशय महत्त्वाच्या प्रश्नाने करूया. पुढील वेळी तुम्ही किंवा तुमचं मूल स्क्रीन स्वाईप करणार असाल तेव्हा 1 मिनिट थांबून विचार करा, या स्क्रीनच्या जागी खऱ्या जगातील असा कोणता संवाद किंवा कृती असू शकते जी तुम्हाला एकमेकांशी अधिक घट्ट जोडेल. यावर नक्की विचार करा. आपण सगळे मिळून नक्कीच एक निरोगी डिजिटल भविष्य घडवू शकतो. आजच्या या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? तुम्हालाही अशाच गोष्टींचा सामना करावा लागतोय? तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, ज्याचं नाव आहे वेलनेस विथ केअर 6. पुन्हा भेटूयात अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्थ राहा, आनंदी राहा. धन्यवाद.